आज सकाळी सकाळीच माझ्या हातामध्ये खोरं होतं. त्याचं कारण म्हणजे आज आपल्या मकाला पाणी द्यायचं होतं. काल देखील एका तुकड्याला पाणी दिलं होतं, परंतु अजून एक तुकडं तुझ्याच हाताने पाणी प्यायचं म्हणून रुसून बसलं होतं. मग काय, घेतलं खोरं आणि निघालो पाणी भरायला. बघतो तर काय, मका देखील पाण्यामध्ये अगदी नटून बसल्यासारखी उभी होती. हे सगळं होत असताना लक्षात आलं की अरे, आपल्या मकावर तर लष्कर आळी पडले आहे. लवकरात लवकर याचा उपाय करावा लागेल, नाहीतर आपलं काही खरं नाही. म्हटलं हे सगळं बाजूला राहू द्या, अगोदर आलेलं काम करून घेऊ. मग काय, घेतलं खोरं आणि झोपलो बारे द्यायला. एकामागे एक, एकामागे एक धपाधप, धपाधप बारे द्यायचं काम चालू होतं. बारे देऊन देऊन दमलो होतो. मग काय, थेट सावली बघितली आणि थेट वावरामध्येच झोपलो. ते देखील पायावरती पायी टाकून. पण लक्ष मात्र होतं की फटी फुटत तर नाहीये ना. कारण जर फटी फुटली तर ती परत मलाच लिपावं लागणार होती. घरच्यांनी बघायच्या आत परत उठलो आणि झोपलो धपाधप बारे द्यायला. म्हटलं आज जर भरून झालं नाही तर उद्यापासून काही आपल्याला लाईट नाही. मग आपली खूप जिरणार. आज खूप कडक ऊन होते. त्यामुळे थंड पाण्यामध्ये असे पाय टाकत चालायला खरंच खूप बरं वाटत होतं. हे बघा, पाणी किती सुंदर पळतंय. असं चित्र बघितल्यावर खरंच मला समाधान वाटतं, की आपण एक शेतकरी आहोत. सकाळी सकाळी लवकर आल्याचा फायदा झाला आणि शेवटी संपूर्ण भरत आलं होतं. फक्त एवढी एकच पट्टी बाकी होती आणि मी मोकळा होणार होतो. अगदी निवांत कुठेही फिरण्यासाठी. शेतकऱ्याचे जीवन खरंच खूप सुंदर आहे. फक्त कष्ट करण्याची तयारी हवी. पुन्हा भेटण्यासाठी आपला चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय.